लोन घेतलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक व मित्रांशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश। लोन घेतल्यानंतर जर एखादा हप्ता चुकला तर त्या लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना शेजारी पाजारी यांना फोन करून धमकी देऊन अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून अश्लील भाषेमध्ये बोलून त्रास देण्याचा प्रकार बराच चालतो। यामध्ये लोन घेणाऱ्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करण्याचा त्यांचा डाव असतो। बऱ्याच लोन घेणाऱ्या लोकांना याचा अनुभव आलेला आहे। या प्रकाराला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे। तसाच एक प्रकार ठाणे चितळसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा केला पर्दाफाश। आरोपींना केली अटक। चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन यामध्ये 2 जुलै 2024 रोजी असा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता। यामधील फिर्यादी महिला यांनी कोणतेही लोन घेतलेले नसताना काही इसम त्यांच्या मोबाईलवर फोन करून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलून त्यांना नाहक त्रास देत होते। त्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे व त्यांच्या पथकाने महिलेच्या मोबाईल फोनवर येणाऱ्या मोबाईल नंबरधारक सुतारे यांना अंधेरीवरून बोलावून घेतले। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने हा मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी व्ही आय कंपनीची माहिती मागवली तेव्हा राहुल कुमार टिळकधारी दुबे या इसमाचे नाव पुढे आले। तो मोबाईल कंपनीचे सिम विकण्याचे काम करतो। कंपनीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना फसवून त्यांच्या नावाचे 2-3 सिम कार्ड काढत असल्याचे त्याने सांगितले। त्यातील एक सिम कार्ड ग्राहकाला देऊन उर्वरित सिम कार्ड लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल भाईंदर पूर्व यांना दिल्याचे सांगतो। पोलिसांनी त्याला अटक करून टेलिकॉल सेंटर येथे छापा टाकला असता कॉल सेंटर पालक शुभम कालीचरण ओझा वय 29 याने सिम कार्ड हे लोन रिकव्हरीकरता वापरल्याचे सांगितले। अमिता मंगलाम पाठक वय 33 वर्ष टेलिकॉलर राहणार मालाड यांच्याकडे स्लाइस फायनान्स, कोटक बँक, IDFC फर्स्ट यांचे लोन रिकव्हरी करण्याचे ॲग्रीमेंट मिळाले आहेत। त्यांनी फिर्यादी यांनी कोणतेही लोन घेतले नसताना त्यांना शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले। या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत माहिती देत असताना पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरमधील इसम हे पुरुष व महिलांना अर्वाच्य शिवीगाळ अथवा अश्लील भाषेत बोलत असतील त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी। जुलै 2024 रोजी आपल्याकडे कंप्लेंट दाखल झाली अँटी एक्स्टॉर्शन सेल गुन्हे शाखा ठाणे इथे एक कंप्लेंट आहे। त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ आणि अश्लील भाषेमध्ये बोलायला अननोन फोनवरून एका व्यक्तीनं शिवीगाळ केली होती। त्या अनुषंगानं अँटी एक्स्टॉर्शन सेलचे सिनियर PI मालोजी शिंदे साहेब, क्राईम PI वनिता पाटील मॅडम, इथे टरमाळे साहेब आणि पूर्ण टीम त्यांची यांनी या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला 632/24, 504, 506, 509, 420 याच्यामध्ये आणि त्या अनुषंगानं तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंटकडून इश्यू झालेला आहे। राहुल दुबे नावाचा वोडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्याच्याकडून सिम इश्यू झालेला आहे। त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिजिनल कस्टमरच्या नावे दुसरं बोगस सिम काढून असे 25 सिम जवळजवळ त्यांनी सिटीजन कॅपिटल भाईंदर इथली एक संस्था आहे त्यांना त्यांनी ते 25 सिम प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते बोगस सिम आहेत। त्यानंतर आपण सिटीजन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम ओझा नावाचा त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं। तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटीजन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात। याच्यामध्ये स्लाइस फायनान्स, कोटक बँक, IDFC फर्स्ट या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून ही आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी वोडाफोन इंडियाला सिम प्रोव्हाइड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटीजन कॅपिटलने, परंतु त्यांची रिक्वेस्ट अमान्य झाली होती। त्यामुळे यांनी त्या एजंटला राहुल दुबेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून बोगस 25 सिम त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस सिम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रँडमली त्या डेटामध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग अश्लील बोलणं आणि शिवीगाळ करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे। अतिशय
चांगला तपास याच्यामध्ये करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आता पुढं याच्यामध्ये ह्या ज्या फायनान्स कंपनी आहेत त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे याच्या अनुषंगानं लिगल आम्ही माहिती घेत आहोत की अशा पद्धतीनं डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये पुढं तपास चालू राहील आणि जशा पद्धतीनं माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात. चोरी करण्यासाठी आउटसोर्स करणं हे ठीक आहे, परंतु त्याचा मिसयूज करून असं नागरिकांना त्रास देणं हे निश्चित स्वरूपामध्ये ही इलिगल गोष्ट आहे आणि याच्यामध्ये आपण कायदेशीर नागरिकांचे हक्क आहेत त्या अनुषंगानं नागरिक पोलिसांच्याकडे दाद मागू शकते, बँकांकडे दाद मागू शकते. अशा पद्धतीनं अर्वाच्य शिवीगाळ करणं आणि अश्लील बोलणं हे रिकव्हरी एजंटना कुठल्याही प्रकारे त्यांना अलाव नाही आहे. नागरिकांना मी हेच सांगेन की अशा पद्धतीच्या तक्रार असतील तर आपण निश्चित स्वरूपामध्ये पोलिसांच्याकडे आपण तक्रार नोंदवावी किंवा कन्सर्न बँकेमध्ये ही याची तक्रार आपण नोंदवावी. अगोदरही सांगितलं की याच्यामध्ये लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत, RBIच्या गाईडलाईन्स काय आहेत, डेटा आपण कुणाकुणाला बँका देऊ शकतात आणि अशा पद्धतीने रिकव्हरी एजंटना डेटा कितपत दिला जातो आणि कितपत लिगल आहे प्रोव्हिजन त्या चेक करू आणि जर त्याच्यामध्ये काही इलिगल आढळलं तर निश्चित या बँकेंना आम्ही लिगली याच्यामध्ये आम्ही नोटिसेस इश्यू करू. सर प्रश्न एका ज्योतिषाला 10 लाखाची खंडणी काहीतरी मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागितली तक्रार देखील आपल्याकडे दिली आहे. याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की त्याची कंप्लेंट लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे, त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात असं काही झालेलं निश्चित स्वरूपामध्ये अजून तरी आम्हाला आढळलेलं नाही आहे. समोरच्या कंप्लेंटला आम्ही विचारलेलं आहे की म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी बाहेर ही बातमी देण्याच्या अनुषंगाने दिलेली आहे असं माझं तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी लक्षात येतं. तर आम्ही याच्यामध्ये तपास करत आहोत आणि अशा स्वरूपात कुठलंही नाव घेऊन कुणाचं काही कुठल्या पद्धतीची वसुली वगैरे काही झालेली साहेब ते CCTV फुटेज आहे त्यांच्या ऑफिसला गेलेले तो व्हेरिफिकेशन चालू आहे. तुम्ही डायरेक्टली एखादा कोणी काय कंप्लेंट देईल त्याला शेवटी लिगल आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन मधून जे काय रिव्हील होईल ते लिगल राहील. कोणी म्हणतं की असं झालं तसं झालं त्याला महत्व नाही. ओके सर मध्ये मला जरा एक